बांधकाम क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे क्वालिटी बिल्डकॉन. क्वालिटी बिल्डकॉन हे ग्रामीण भागामध्ये अतिशय सुंदर अशा वास्तू उभारत आहेत. आपण जे माझ्या पाठीमागे पाहतोय ही वास्तू काही अल्पावधीतच चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं काम यांनी केलेलं आहे. क्वालिटी बिल्डकॉन नावामध्येच क्वालिटी आहे. वसीम मोमीन हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही आज हे काम पूर्ण केलेलं आहे. हे काम पूर्ण झाले, तुमच्या नावामध्येच क्वालिटी आहे. कशा पद्धतीने काम पूर्ण होतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा सुंदर वास्तू उभा राहतात शहराप्रमाणेच. काय सांगाल, ही कशी वास्तू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे काम करताय? आज आपल्या इथे ग्रामीण भागामध्ये जे आपण बांधकाम क्षेत्रामध्ये जे वर्क करतो आहे याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी क्वालिटी वर्क देण्याचा प्रयत्न करतो आहे. ग्रामीण शहरीकरणामध्ये काय होतं का बऱ्याच ठिकाणी आहे ना चांगले चांगले प्रोजेक्ट उभे राहतात. लोक त्या संदर्भात भरपूर माहिती घेतात, त्याच्यातले बरेचसे बारकावे पाहिले जातात. पण ग्रामीण भागामध्ये बरेचसे इंजिनियर हे तिथं काम करण्यासाठी उत्सुक नसतात. पण आपल्या ग्रामीण भागातले जी लोक आहेत यांना चांगल्या प्रकारची वास्तू, त्यांना चांगल्या प्रकारचे राहणीमान आणि त्यांना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं एक वर्क आपण द्यायचा प्रयत्न करतो इथं. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण त्यांना चांगले जे फॅसिलिटी जे शहरामध्ये आपल्याला भेटतात त्या फॅसिलिटी आपण द्यायचा इथं प्रयत्न करतो आहे. ग्रामीण भागामध्ये मटेरियलच्या खूप अडचणी असतात, लेबरच्या खूप अडचणी असतात, पण त्यातल्या त्यात चांगल्या वास्तू उभ्या करून देणे ही एक आपली नैतिक जिम्मेदारी आहे. आणि त्या संदर्भात आपल्याला बऱ्यापैकी संस्कृती आपली ती सांगते का तुम्ही लोकांना चांगलं राहणीमान द्या आणि त्या राहणीमानामधून आपला देश घडणार आहे आणि त्या राहणीमानामधून आपण सगळे सुसंस्कृत आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या घरातल्या चांगल्या होणार आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये महागाईसुद्धा वाढत चाललेली आहे. नवीन बदल येत चालले. नेमकं काय बदल आहेत नवीन आणि कशा पद्धतीने हे आता सध्या काम केलं जातं आहे? आता पहा, तुम्ही पाहिलं तर एक जनरल आपण एक 2000 सालच्या आधी आपल्या घरी साधारण कौलारू घरं, पत्र्याची घरं या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्याच्यानंतर एक स्लॅबचं RCC स्ट्रक्चर हे आलं आणि RCC स्ट्रक्चरनंतर आता बऱ्यापैकी इंटेरियर गोष्टी वाढत चालल्यात. आता त्यामध्ये साधारणतः फरशीची क्वालिटी असेल, त्याच्यानंतर तुमचं नळची क्वालिटी असेल, इलेक्ट्रिकचा पार्ट असेल, त्याच्यानंतर घरामध्ये आवाज न येणे बाहेरचा यासाठी एक चांगल्या प्रकारच्या विंडो असतील, त्याच्यानंतर डोअरची क्वालिटी आहे, कारण की आपल्या इथं एक चोरांची वगैरे भीती पण आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी नवीन अपडेशन हे मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये येत असतात आणि त्या अपडेशनला आपण प्रोत्साहन देऊन ते ॲक्सेप्ट करतो आहे आणि त्यानुसार त्याची क्वालिटी आणि त्याचं जे कॉस्ट आहे ही आपली त्याच्यामध्ये बदल होतो आहे. तर त्याच्यामुळं थोडी आपण म्हणू शकतो का त्यानुसार थोडंसं आपलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे महाग जात आहे, पण ते त्यांना पूरक असं आहे. या क्षेत्रामध्ये कधीपासून काम करते आणि एकूण किती साईट चालू आहेत सध्या, आणि जे नवीन काम करणारे आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आता आपण या क्षेत्रामध्ये एक साधारणतः 2013 पासून एक चांगल्या पद्धतीचं काम करायचा आपण प्रयत्न सुरू केला. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून एक लेबर बेसवरून तर आपण पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करून देण्या इतपत आज आहे. आपण आता बऱ्यापैकी आपण साधारणतः एवढ्या एक 12-13 वर्षाच्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण एक साधारणतः 175+ प्रोजेक्ट आपण आज कंप्लीट करतो आहे. आणि त्या वर्षभरामध्ये आपण एक साधारणतः 30 एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आपलं एक टार्गेट असतं. त्यानुसार आपल्याकडे जवळपास 150 माणसांची यंत्रणा आहे. कमीत कमी एक 4 मॅनेजर आहेत, एक रिटायर PWD अधिकारी, एक सिव्हिल इंजिनियर आपल्या इथे आपल्याला सपोर्ट करतात आहे. त्याच्यानंतर ह्या सगळे प्रोजेक्ट चालवत असताना आपण जी क्वालिटी आणि जी गुणवत्ता याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो आहे हे एक चांगल्या लेवलचं आणि शहरीकरणाच्या बेसवरती आपण त्या गोष्टी पाहतो आहे. आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये नवीन इंजिनियर येतात आहे किंवा नवीन ठेकेदार जे काम करून परत डेव्हलप होतात आहे, तर त्यांना मी हेच आव्हान करेल का तुम्ही चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी लोकांना द्या. लोक डेफिनेटली तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतील. तुम्ही त्याचे 2 रुपये मागून घ्या आणि त्यांना त्या गुणवत्तेचं काम द्या, जेणेकरून ते भविष्यात एक 5-50 वर्षानंतर पण ते ज्यावेळेस तुमची आठवण काढतात, ज्यावेळेस तुम्ही घर बांधले त्याची, तर ते नक्की लक्षात ठेवतील तुम्हाला आणि वारंवार तुम्हाला त्या टाईपचे प्रोजेक्ट तुम्हाला कंटिन्यू येत असतील. अशा हिशोबाने आपण बऱ्यापैकी आयुष्यभर काम करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला शहरीकरणाकडे जाण्याची काही गरज नाही आहे. आपण ऑलरेडी आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांना चांगली सर्व्हिस दिली. बोरीतील
कोरडेमाळ्यामध्ये हे जे ज्ञानेश्वर नगर आहे या ठिकाणी क्वालिटी बिल्डकॉनच्या माध्यमातून हा एक प्रोजेक्ट आज पूर्ण झालेला आहे. तुमचं काम आज पूर्ण झालेलं आहे. कशा पद्धतीने काम झाले, काय वाटतं तुम्हाला कामाबद्दल? कामाची क्वालिटी त्यांच्या कंस्ट्रक्शनच्या नावाप्रमाणेच क्वालिटी काम आहे, कसली तडजोड नाही आणि मटेरियल आपण म्हणजे त्याने जे हे केले तेच व्यवस्थित वापरलेलं त्याने आणि आम्हाला कसलाच त्रास नाही. म्हणजे त्यांना जे सांगितले तेवढं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं व्यवस्थित केलेलं आहे. नेमकं हे काम कधी सुरू केलं होतं आपण आणि आता किती दिवसामध्ये पूर्ण झालं प्रोजेक्ट? मार्चच्या पहिल्या आठवड्यात चालू केलं होतं काम आणि आता जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेत, काम पूर्ण झालेलं आहे. बांधकाम करायचं म्हटलं की आपण याला खूप खर्च येतो, लाखो रुपये लागतात त्याला. काय व्यवसाय आहे तुमचा आणि कसं हे सगळं तुम्ही मॅनेज केलं आहे? माझा 2 व्हीलर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे आणि त्या याच्यातूनच सगळं हे केलेलं आहे आपण, 2 व्हीलर रिपेअरिंग आणि ऑटोमोबाईलचं. हे जे क्षेत्र आहे तुमचं, एकूण किती क्षेत्रामध्ये बांधकाम झालेलं, किती कार्पेट एरिया आहे किंवा किती क्षेत्रामध्ये आहे? हे साधारणतः 1208 स्क्वेअर फूट झालेलं आहे सगळं, म्हणजे पोर्च वगैरे धरून. हे काम आता तुमचं पूर्ण होतं आहे. काय तुमची इच्छा होत्या त्या इच्छेनुसार तुमचं हे काम सगळं पूर्ण झालं आहे का आज? हो, आमची इच्छा अशी होती का आपण जर काम दिलं समजा यांना तर त्यांनी कुठलाही म्हणजे त्रास न देता काम पूर्ण करावं एवढीच इच्छा होती. आपण चांगल्या वास्तूत राहायला जाणार आहे आणि चांगल्या मनाने गेलं पाहिजे त्याच्यात, बाकीचं काही झालं नाही पाहिजे. आयुष्यामध्ये घरी आपलं प्रत्येकाचं एकदाच असतं आणि हे काम चांगलं झालं म्हणजे आपल्याला ते एक समाधान लाभत असतं. हे मानसिक समाधान जे आहे तुम्हाला क्वालिटी बिल्डकॉनच्या माध्यमातून मिळालं आहे का आता? हां, मोमीन सरांनी ना एकदम काम मस्त केलेलं आहे, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे काम झालेलं आहे. वास्तू पूर्ण झाली की आपण घराच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन बनवतो. हे जे माझ्या समोर दिसतंय आता वास्तूच्या समोर, हे काही एक आकर्षक तुळशी वृंदावन या ठिकाणी दिसतंय. हे बनवलंय रेडीमेड आहे का कसं आहे? खूप सुंदर दिसतंय. पहिल्यांदा आम्हाला आहे ना रेडीमेड घ्यायचं होतं, पण मोमीन सरांनी आम्हाला सांगितलं एक कारागीर एकदम अतिउत्तम आहे नारायणगावचा मंगेश परदेशी म्हणून, त्याने ते हाताने स्वतः बनवून दिलेलं आहे. म्हणजे रेडीमेडच्या वरची क्वालिटी त्याची, हस्तकला आपण म्हणतो ना, ते कारागिर वाखाणण्याजोगं काम आहे त्याचं.